नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती तुम्हाला काउन्सिलिंग रिलेटेड टिप्स, कट ऑफ, कॅप 1 राऊंडचा, कॅप 2 राऊंडचा आणि सोबतच आपले जे पण कॅटेगरी वाईज कट ऑफ आहे कॉलेजचे ते सुद्धा या चॅनलवरती तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे. तर त्याच्या अगोदर एक महत्त्वाची सूचना, ज्यांना माझ्याकडून काउन्सिलिंग करायची असेल ते 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता अथवा डायरेक्टली ऑफिसला व्हिजिट देऊ शकता. ऑफिस कुठे आहे आपलं? तर माडा कॉलनी भोकरदन इथं आपलं ऑफिस आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहात? तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जे आपलं कॅटेगरी आहे, कॅटेगरी BAMS प्रायव्हेट कॉलेजेसची जी कॅटेगरी आहे, जी AIR रँक आहे आणि जी SML रँक आहे आणि जी कॅटेगरी वाईज तुमची रँक असणार आहे त्याच्यामध्ये कट ऑफ काय जाऊ शकतं, एक्सपेक्टेड कट ऑफ हा आहे. मागच्या वर्षीचा कट ऑफ घेऊन हा कट ऑफ काढण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहे. आता हे जे कट ऑफ आहे ते शेवटच्या राऊंडचं आहे. सगळ्यात अगोदर ही गोष्ट स्ट्रे राऊंड चा कट ऑफ हा आहे. ठीक आहे. स्ट्रे राऊंड म्हणजे शेवटचा राऊंड असतो, है का नाही? तर स्ट्रे राऊंडचा हा कट ऑफ आहे. तुम्हाला मी सांगू इच्छितो, सगळ्यात अगोदर ही कॅटेगरी आहे तुमची, त्याच्यानंतर ही AIR रँक आहे म्हणजेच ऑल इंडिया रँक. ठीक आहे. ही तुमची आहे SML म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट अथवा याला आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. याच्यानंतर हे काय आहे, जी कॅटेगरी असते ती रँक कशाची, कॅटेगरी रँक कशामध्ये, तर महाराष्ट्रामध्ये तुमची कॅटेगरीची रँक काय आहे. ठीक आहे. त्याच्यानुसार हा कट ऑफ काढण्यात आलेला आहे. आता ह्या शेवटचा राऊंड आहे आणि शेवटचा राऊंड केव्हा होतो, तर तो होतो ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत जात असतो. ठीक आहे. पण या राऊंडमध्ये तुम्हाला खूप जास्त रिस्क सुद्धा घ्यावा लागेल, म्हणून हा कट ऑफ मी तुम्हाला काढण्यात सुद्धा आलेला आहे की हा मागच्या वर्षीचा कट ऑफ आहे. ठीक आहे. आणि मागच्या वर्षीच्या शेवटच्या राऊंडचा कट ऑफ आहे. ठीक आहे. सगळ्यात अगोदर SC कॅटेगरी होती आपली. आता हा कट ऑफ जसाचा तसा CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर, अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेला आहे. फक्त तुम्हाला ते कट ऑफ डाउनलोड करायचं आहे अथवा मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा ते तुम्हाला टाकून देईल. फक्त तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्यामधून तुम्हाला काय करायचं आहे, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचं आहे किंवा डायरेक्टली तुम्ही टेलिग्राम सुद्धा जॉईन करू शकता. मी तिथं हा कट ऑफ टाकणारच आहे. ठीक आहे. अधिकृत वेबसाईटवरचा. चला तर बघून घेऊया आपण. सगळ्यात अगोदर आहे आपल्याकडं SC कॅटेगरी. या कॅटेगरीचा कट ऑफ काय गेला होता मागच्या वर्षी, तर 5,41,352 ऑल इंडिया रँक होती या विद्यार्थ्याची. SC कॅन्डिडेट होता हा आणि त्याचीच SML रँक. आता SML रँक म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट रँक काय होती, तर 34,976. ठीक आहे. 34,976 ही काय होती त्याची स्टेट मेरिट लिस्टची, म्हणजे SML त्याचा होता हा 34,976. किंवा तुम्ही मागच्या वर्षीचे SML असेल ते त्यामध्ये कॉपी करा हा नंबर आणि डायरेक्टली पेस्ट करून द्या. तुम्हाला तिथं SC कॅन्डिडेट दिसून जाईल. आणि या कॅन्डिडेटचं सिलेक्शन कोणत्या कॉलेजमध्ये झाला होता, तर M. शाहू आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बुलढाणा या कॉलेजमध्ये झाला होता. ठीक आहे. बघून घ्या तुम्ही, एवढी इन्फॉर्मेशन दिली आता तुम्हाला मी डायरेक्टली. त्याच्यानंतर ST कॅटेगरी आहे आपल्याकडं, तर 7,35,724 या रँक वरती, ऑल इंडिया रँक वरती मागच्या वर्षी ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचा सिलेक्शन झाला होता. सोबतच त्याची AIR रँक काय होती, त्याची SML रँक काय होती, स्टेट मेरिट लिस्ट रँक, तर 42,570. सोबतच त्याचे महाराष्ट्रामधून कॅटेगरी रँक काय होती, तर 1,734. ओके, समजलं तुम्हाला? त्याच्यानंतर बघून घेऊया आता आपण VJ कॅटेगरीचा विद्यार्थी आहे. 5,31,242 ऑल इंडिया रँक होती त्याची. त्याच्यासोबतच SML रँक 34,505 आणि कॅटेगरी रँक 1,076. ठीक आहे. NT1 विचार केला आपण तर 5,45,366 ऑल इंडिया रँक होती. SML रँक केव्हा होती, तर 35,186 आणि कॅटेगरी रँक महाराष्ट्रामधून केवढी होती, तर 754 एवढी होती. ठीक आहे. एक गोष्ट तुम्ही लक्षपूर्वक ऐका, कारण तुम्ही चुका करतात नंतर की सरनं हा चुकीचं सांगलं, ते काही चुकीचं नाही. डायरेक्टली CET सेलच्या वेबसाईट वरून काढण्यात आलेला हा कट ऑफ आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर NT2 झालं का आपल्या? NT2 नाही, तर 5,44,633 असा ऑल इंडिया रँक होता. SML रँक का होता त्या विद्यार्थीचा, तर 35,153 एवढा होता. तसंच आपण
कॅटेगरी रँक बघितली महाराष्ट्रामधून तर 1796 एवढी होती. ठीक आहे. त्याच्यानंतर NT3चा विचार केला आपण तर ऑल इंडिया रँक 5,33,798 एवढी गेली होती. सोबतच SML म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट मध्ये रँक काय होता तर 34,612 आणि कॅटेगरी रँक काय होती तर 1,152. ठीक आहे. त्याच्यानंतर ओबीसीचा कट ऑफ बघितला आपण मागच्या वर्षीचा शेवटच्या राऊंडचा हा कट ऑफ आहे. ऑल इंडिया रँक काय होती तर 5,44,633. SML रँक काय होती तर 35,157 आणि सोबतच कॅटेगरी रँक महाराष्ट्रामधून 9,879. ठीक आहे. SABCचा विचार केला तर 5,84,663 AIR रँक होती. SML रँक केवढी होती तर 36,939. कॅटेगरी रँक 3,877. ठीक आहे. आता ओपनचा विचार केला आपण तर 5,44,568 एवढी AIR रँक होती लास्ट मागच्या वर्षी. कशामधून AIR रँक. ठीक आहे. आणि SML लिस्ट म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट मधून केवढी रँक होती तर 35,149 आणि कॅटेगरी रँक SML रँक हीच होती. म्हणजे कॅटेगरी रँक या विद्यार्थ्याचा अलॉटमेंट हा ओपन कॅटेगरी मधून झाला होता तरी सुद्धा हा कॅन्डिडेट SC कॅटेगरीचा होता. ठीक आहे. आता खूप साऱ्या जणांचा हा डाऊट असतो दादा आम्हाला स्ट्रे वॅकन्सी मध्ये जर का आमचा नंबर लागला तर आम्हाला कॅटेगरी बेनिफिट भेटणार आहेत का. तर बघा माझ्या स्वतःच्या कॉलेजमध्ये सुद्धा खूप जास्त विद्यार्थी आहेत जे स्ट्रे राऊंड मध्ये लागलेले आणि त्यांना कॅटेगरी बेनिफिट भेटत असतो. ठीक आहे. तर हा डाऊट तुमचा क्लिअर झाला असेल की स्ट्रे वॅकन्सी मध्ये कॅटेगरी बेनिफिट 100% भेटणारच हा रूल आहे. ठीक आहे. जे पण सांगत आहे तुम्हाला की स्ट्रे वॅकन्सी मध्ये कॅटेगरी बेनिफिट भेटत नाही ते क्लिअरली तुमच्याहून खोटं बोलत आहे, चुकीचं बोलत आहे. त्यांना इन्फॉर्मेशन नाही डायरेक्टली. ठीक आहे. किंवा तुम्ही हा व्हिडिओ कट करून त्यांना दाखवून द्या की हा दादा असं म्हणत आहे आणि तुम्ही तर म्हणत आहे स्टे वॅकन्सी राऊंड मध्ये सिलेक्शन होत नाही, कॅटेगरी बेनिफिट भेटत नाही. एवढं क्लिअर झालं. गुड. त्याच्यानंतर SML रँक काय असते तर SML रँक ही स्टेट मेरिट लिस्ट वरून कळते आपल्याला आणि ती कधी कळते आपल्याला जेव्हा आपले रजिस्ट्रेशन स्टेट कोटा 85% कोटामधून होऊन जातात तेव्हा आपल्याला स्टेट मेरिट लिस्ट कळत असते. एक अजून डाऊट ऑल इंडिया रँक महत्वाची असते का. हो खूप जास्त महत्वाची असते. स्टेट मेरिट लिस्ट सुद्धा महत्वाची असते आणि तुम्ही बघितलंच असाल की कॅटेगरी जी रँक असते तुमची महाराष्ट्रामधून ती सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट असते. ठीक आहे. आय होप तुम्हाला सगळी माहिती कळाली असेल तर तुमचे जे पण डाऊट असेल ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. सोबतच ज्यांना माझ्याकडून काउन्सिलिंग करायची असेल ते मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावं. थँक्यू.